हॅलो, नमस्कार यूट्यूब फॅमिली. कसे आहात तुम्ही? सर्व चांगले असताल अशी मी देवाजवळ प्रार्थना करते. चला तर आपण आता बनवणार आहोत वांग्याची मस्त रस्सेदार अशी भाजी. तुम्ही बघू शकता. आता आपण हा मसाला तयार करणार आहोत. मी बघा भाजलेले शेंगण्याचं कूट घेतलेलं आहे, गरम मसाला घेतला आहे, लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि बाजूला मीठ घेतलेलं आहे. आता आपण एकत्र करून वांग्यामध्ये हे सारण भरणार आहोत. आता मी कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे आणि आता तुम्ही बघा, मी या वांग्यांमध्ये मसाला कसा भरून ठेवलेला आहे आणि थोडा आपला मसाला हा राहिलेला पण आहे. आता आपण एक एक हे वांग याच्यामध्ये टाकणार आहोत. तेलामध्ये चांगले फ्राय करायचे आहेत. आता आपण टाकणार आहोत याच्यामध्ये कापलेला एक टोमॅटोमुळे काय होणार आहे, थोडी आपल्या भाजीला आंबट अशी थोडीशी अशी चव पण येणार आहे आणि भाजीची सुरेख लागणार आहे. बघा ही आपली वांगी कशी फ्राय होत आहे आणि त्याच्याबरोबर आपला टोमॅटो पण थोडा नरम पडत आला आहे. आता यात आपण मसाले, आपले घरगुती मसाले ॲड करणार आहोत. आमच्याकडे भरपूर पाऊस आलेला आहे, त्याच्यामुळे मी खिडकी लावली, तरी पण आमच्याकडे आवाज त्याचा येतोय पावसाचा. थोडा तो आवाज तुम्ही इग्नोर करू शकता. आणि हे बघा, मी आता याच्यामध्ये तुम्हाला सांगते, मी इथे टाकलेली ही हळद, इथे आहे गरम मसाला आपला आणि इकडे आपला टाकला आहे लाल तिखट मिरची, म्हणजे मिरची आपली पावडर. आता हे आपल्याला सगळं एकत्र करायचं आहे आणि गॅसची फ्लेम थोडी कमीच ठेवायची आहे, म्हणजे जेणेकरून ही आपली मसाला जळणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. बघा तुम्ही बघू शकता ना, किती छान कलर आलेला आहे आणि पावसाचा पण आवाज खूप जोरात येत आहे. मस्तच. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही रस्सा बनवू शकता, तसं काहीही नाही. बघा किती छान असं एकदम हे झालेलं आहे. गॅसची फ्लेम थोडी वाढवायची आहे. आणि हो, तुम्ही बघा याच्यामध्ये तुम्ही बटाटे पण ॲड करू शकता. बटाटा, फ्लॉवर अशी तुम्हाला भाजी पाहिजे असेल ती तुम्ही ॲड करू शकता, पण मला टाकायचा नव्हता म्हणून मी टाकला नाही, कारण मुलं बटाटा जास्त खात नाही. आणि हा आपला तो कोटिंग केलेला मसाला होता ना, तो आपण आता याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि याला झाकण लावून एकच शिट्टी काढायची आहे. तेव्हा मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आपल्या भाजीला एकदम असा मस्त असा वास पण येत आहे आणि रस्सा पण असा एकदम उकळलेला आहे. आणि हे बघा, बघू शकता तुम्ही, जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही असा रस्सा आपण बनवू शकतो. आता मी याला झाकण लावून एकच शिट्टी हे करणार आहे. हां, तर बघू शकता, हे बघा, आपण आपला आता वांग्याच्या भाजीतला कसा कलर आलेला आहे साईडने आणि अशी मस्त तरीसुद्धा आलेली आहे. आणि आता मी तुम्हाला एक सांगणार आहे, आपण याच्यामध्ये जे वांग्याचं म्हणजे जे कोटिंग केलं होतं आतलं जे सारण, त्याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं होतं. तर आता आपण जास्त काही याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे, फक्त रशाच्या असं साईडला थोडंसंच असं टाकायचं आहे आणि थोडंसं असं हलकंसं, कारण जो त्याच्यामध्ये मसाला जो आहे ना, तो निघू नये म्हणून थोडंसं हे करून घ्यायचं आहे. आणि आता बघा, खूप छान कलर आलेला आहे एकदम आणि मस्त असा वास सुटलेला आहे भाजीचा. आहा, खूप छान. आणि मला ना असा मऊ भात आणि त्याच्यावर वांग्याच्या रशाची तरी वगैरे असलेला रस्सा खूप आवडतो.
तर तुम्ही बघू शकता आपल्याला ही वांग्याच्या भाजीची रस्सा झालेला आहे, एकदम छान प्रकारे झालेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त छान मस्त कलर आलेला आहे. चला भेटूया मग पुन्हा आपल्या नवीन रेसिपीसोबत. टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय. हा रस्सा तुम्ही भाकरीबरोबर, भाजीबरोबर, भाताबरोबर आणि ही भाजी आपण चपातीबरोबर पण खाऊ शकतो. खूप छान लागते आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी झाली कशी नाही. पुन्हा एकदा चला बाय बाय. हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही? सर्व चांगले असताल अशी मी देवाजवळ प्रार्थना करते. चला तर आपण आता बनवणार आहोत वांग्याची मस्त रस्सेदार अशी भाजी. तुम्ही बघू शकता